रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपला हा नाश्ता अगदी झटपट झालेला आहे बनवून। अगदी छान टेस्टी लागतो, अगदी चटपटीत लागतो। मुलांना तर अगदी हा खूपच आवडेल। त्यांना डब्यामध्ये द्यायला किंवा इतर वेळेसुद्धा त्यांना नाश्ता म्हणून द्यायला खूप छान रेसिपी आहे। अगदी पाहुणे आले तर असा हा नाश्ता आपण बनवू शकतो। चला तर मग बघूया आपण हा सोपा नाश्ता कसा बनवायचा आहे ते। आज आपण बटाट्याचा एक खूप छान नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता जर आपण बघितला तर इडली, डोसा, उत्तप्पा हे सगळं आपण विसरून जाल। इतका मस्त टेस्टी अगदी चटपटीत लागतो। नाश्ता बनवण्यासाठी मी हे 4 मध्यम आकाराचे बटाटे आहेत, हे उकडून घेतलेले आहे। आता हे आपण सोलून किसून घेऊया। आपण बटाटे सोलून आणि मॅश करून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक अगदी छोटासा कांदा आहे, तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटासा टोमॅटो, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे। ह्याच्याने छान आपली टेस्ट पण येईल अगदी नाश्त्याला। 2 टेबलस्पून कोथिंबीर घेतली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत। थोडीशी आपण चवीपुरता आणि रंगापुरता थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया। त्यानंतर त्याला बाइंडिंग देण्यासाठी आपण 2 टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे। बेसनाने त्याला छान अगदी बाइंडिंग बसेल अगदी। त्यानंतर आपल्याला हा हेल्दी अगदी नाश्ता बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपण 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालणार आहोत। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। त्यानंतर आपल्याला नाश्ता हा अगदी चटपटीत बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी छान टेस्टी बनवण्यासाठी थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकूया। त्याच्याने खूप छान अगदी टेस्ट येते। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये मी थोडंसं 1 टेबलस्पून पाणी घालणार आहे आणि परत मिक्स करणार आहे। आपण हे आता छान मिक्स करून घेतलेलं आहे। पॅन आता आपण गरम करायला ठेवायचा आहे। आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं तेल पण घातलेलं आहे। आपण हे वेगवेगळ्या आकाराचे हे असे पॅटीसारखं बनवून घेतलेलं आहे नाश्त्याचं। मी हे सगळं नॉनस्टिक पॅनवरती हे अरेंज करून घेतलेलं आहे। आपण बघू शकता मी हे वेगवेगळे आकार केलेले आहे। हे मी असं राऊंड केलेलं आहे, हा लांबट पण केलेला आहे आणि हे बदामी आकाराचं पण केलेलं आहे। आता ह्याच्या आपण बाजूने थोडंसं अजून तेल घालूया आणि मस्तपैकी आपण दोन्ही बाजूने असे क्रिस्पी असा हा नाश्ता बनवून घेऊया। मुलांना हा नाश्ता अगदी खूप आवडेल, त्यांना डब्यात द्यायला पण छान आहे किंवा इतर वेळीसुद्धा आपण त्यांना दुधाबरोबर किंवा इतर वेळीसुद्धा आपल्या कोणी पाहुणे आले तर आपण हा नाश्ता अशा प्रकारे बनवू शकतो। मस्त टेस्टी लागतो। आता हा छान आपण दोन्ही बाजूने क्रिस्पी असा भाजून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन घातलेलं आहे, त्याच्यामुळे हे मंद विस्तवावरती आपण भाजून घ्यायचं आहे। आपण हे उलट करून घेतलेले आहेत आणि परत थोडंसं तेल पण घातलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी असे शॅलो फ्राय करूया। आपल्या दोन्ही साईडनी पण आता हा नाश्ता मस्त क्रिस्पी झालेला आहे। आता सर्व करूया। हा बघा काय मस्त आपला नाश्ता झालेला आहे। हा आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर पण सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।